महाराष्ट्र राज्य सरकारने 2018 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील पुतळ्याच्या कामाची सुरुवात करण्यासाठी गाझियाबाद येथील राम सुतार या व्यक्तीला दिलेली असताना अजूनपर्यंत 2026पर्यंत त्या जो पुतळा बनणार आहे त्या पुतळ्याच्या आर्थिक जी बाबी होती त्यामध्ये वाढ झाली असल्यामुळे आता परत त्याला अजून वाढीव पैसा देण्यात आलेला आहे। आणि त्याच पुतळ्याचं पाहणी करण्यासाठी विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या सोबत राम सुतार यांच्या कारखान्याला भेट दिली असता तिथे आतापर्यंत फक्त 50 फुटाचं काम झालेलं आहे। महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की 350 फुटाचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्यात येणार आहे। त्याचं काम 2026पर्यंत होतं, परंतु आता वाढीव काम आणि आर्थिक बाबी वाढल्यामुळे आता 2028पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनून तयार होणार आहे आणि तो पुतळा मुंबई येथील इंदुमिलमध्ये उभा करण्यात येणार आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली। मुंबईतील इंदुमिल येथे उभारण्यात जाणाऱ्या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। सदर पुतळ्याच्या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते। 2018 साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते। मात्र 2026 पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे। या संदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहेत असं त्यांनी सांगितले। दरम्यान 350 फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे 50 फूट काम पूर्ण झाले आहे। पुतळ्याचे बूट आणि पॅन्टचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे। हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र स्मारकाच्या कामाला 2028 उजाडणार असे चित्र दिसत आहे। या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की इंदुमिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे। देश विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जतन करत एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज बरोबर 1 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आमचे शिष्टमंडळ घेऊन आलो होतो। त्या टायमाला जे पुतळ्याचं काम चालू होतं ते बाबासाहेबांच्या बुटाचं काम चालू होतं आणि ते मला वाटतं 50 फूट उंचीचा बूट आज त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे। पण खऱ्या अर्थाने आता मी जे काम बघितलेले आम्हाला इथे येऊन जवळजवळ वर्ष होऊन गेलेले, जी कामाची गती पाहिजे ती गती या ठिकाणी आम्हाला सर्वांना दिसून आलेली नाही। तर गती का न दिसून आली याचं कारण मी कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांनी त्यात बरेच प्रश्न सांगितलेले आहेत की बाबा शासनाच्या वतीने जे कॉन्ट्रॅक्टरला जो दर दिला होता, ज्या टायमाला ते टेंडर भरण्यात आले होते त्या टायमाला मला वाटतं ब्रांचचा दर 850 रुपये होता आणि आज जवळजवळ 1600 ते 1700 रुपये ब्रांच 1 टन असं त्याची किंमत झालेली। खरं बघितलं तर ज्या दराची जी तफावत आहे त्या तफावतीच्या कारणानेच ह्या ठिकाणचे जे सुतार म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची नाराजी या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेली की शासनाच्या वतीने जो पेमेंट केला गेला पाहिजे तो पेमेंट देण्यास दिरंगाई होती, त्यामुळं आमच्याकडून कामगार असतील या ठिकाणची सगळी जी व्यवस्था असेल त्याला खूप दिरंगाई होती। तर ह्या सर्व गोष्टीची आज आम्ही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जे या ठिकाणी शिष्टमंडळ आले ते सर्व शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटेल आणि आम्ही सर्वजण या पुतळ्याच्या मध्ये जी दराची कपावत आहे ती कपावत भरून काढून हा पुतळा लवकरात लवकर इंदुमिल या ठिकाणी
बसवण्यात यावा यासाठी आम्ही सर्वजण आग्रहाची विनंती मुख्यमंत्री साहेबांना करणार आहोत. या लवकरच बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे का? कारण शापूरचे पालन जे असते त्यांचे पहिले रेट आत्ताचे रेट याच्यामध्ये तफावत आहे. एवढे माडी करून कुठेतरी विस्तंभित होते, कारण राज्य सरकारला लक्षात आलं नाही तर विषय मार्गी लागणार कसे? नाही, या संदर्भातली लवकरच मिटिंग आदरणीय मुख्यमंत्री यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील आणि संबंधित खात्याचे जे मिनिस्टर असतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची, या सर्व मिनिस्टर लोकांची आणि MMRDचे सर्व पदाधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर सुतार आणि शापूरजी पालम असतील, या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन हा पुतळा लवकरात लवकर कशा पद्धतीने बसवण्यात येईल त्या संदर्भातली चर्चा केल्यानंतरच माझा असा विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढतील आणि आमच्या सर्व भारतीय समाज बांधवाची इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं. जी डेडलाईन आहे ती डेडलाईन पुढे 27 ला पुरेल असं अपेक्षित होतं, मात्र आता ती डेडलाईन पुढे जाण्याची शक्यता आहे. साधारण कधीपर्यंत हा पूर्णाकृती पुतळा तयार? नाही, आता आमची पण अपेक्षा अशी होती की ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आम्हालाच असं समजलं होतं की 2027 ला तरी कमीत कमी हा पुतळा पूर्ण होईल. पण आज आम्ही जे मूर्तिकार आहेत राम सुतार यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास येत आहे की 2027 ला हा पुतळा पूर्ण न होता अंदाजे 2028 ला पूर्ण होईल. पण तरी पण 2028 ला जर हा पुतळा पूर्ण करायचा असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर असतील, जे MMRDचे अधिकारी असतील, सुतार असतील, यांची समन्वयक बैठक घेऊन जो अडथळा त्यामध्ये निर्माण होणार आहे तो अडथळा जर दूर केला तरच 2028 ला पुतळा पूर्ण होईल अशी माझी आशा आहे.